नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसे, तालुका जिल्हा नाशिक. इथेच मी रुक्मिणी फार्म वरती पळसे येथे आहोत. आपण सगळेजण पेरूचं यशस्वी 13वे मार्गदर्शन शिबिर. आता वाजलेले आहेत 6:15. सकाळी 10:15 चालू झालेलं पेरू मार्गदर्शन शिबिर. किती वाजलेले आहेत आपले? 6:15. बरोबर. पेरूचं हे मार्गदर्शन शिबिर, हे पेरू लागवड खूप जास्त करा याच्यासाठी होतं की जनजागृतीसाठी होतं. तुम्हाला सगळे विषय असा आहे, बऱ्यापैकी लोक जे आहेत ही नवीन लागवड करणारे आहेत, आलेले आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले आहेत. बरोबर. आपण जे पेरूचं मार्गदर्शन शिबिर घेतलं हे कशासाठी घेतलं? जनजागृती. तुम्हाला समजायला पाहिजे किती तुम्हाला खर्च करायचा, किती उत्पादन असायला पाहिजे, जमीन कशी असायला पाहिजे. आपल्याला सकाळी 10:15 पासून 6:15 वाजले तरी प्रश्न अजून तुमच्या मनामध्ये आहेच आहे. म्हणजे एवढे सगळा विषय पेरूच्या बाबतीत असतो. आता आपण या पेरूच्या माझ्या मोठ्या प्लॉट वरती आहोत. बरोबर. 4थं वर्ष याचं कंप्लीट चालू आहे आणि पूर्ण हिट साठी नियोजन करण्यासाठी आपण याच्यात काय केलेले, बाजरी जी लावलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्या पहिले बाजरी किती सेटिंग झालेली आहे हे तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपल्याकडे महाराष्ट्रातून विषय तर आपण घेणार आहे, पण प्रत्येक पेरू मार्गदर्शन शिबिराला महाराष्ट्रातून आपल्याकडे जी पण शेतकरी येतात त्या सगळ्यांसाठी, तुमच्या सर्वांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या याच्यासाठी की हे सगळेजण स्वतः अभ्यास करून निर्णय घेणारे लागवड करायची की नाही. तर कुठून कुठून आलेले शेतकरी, सगळ्या शेतकऱ्यांशी आपण भेटूया आणि मग नंतर आपला विषय जे आहेत की हिट मॅनेजमेंट साठी मी बाजरी टाकली तर त्याचा कसा इफेक्ट होतोय तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर सुरू करूया. सगळ्यात पहिले आपल्याकडे आलेले सगळ्यात पहिले जे विद्यार्थी आहेत, सांगा भाऊ कुठून आलेले तुम्ही सांगायचंय. आम्ही नांदेडवरून आले. मनोज अशोकराव मोतकुलाडे. किती जण नांदेडवरून आलेले? दोघ जण नांदेडवरून सगळ्यात जास्त दूरवरून आलेले आहेत. त्याच्यानंतर 2 नंबर कोण आलेले आहेत? आम्ही तुळजापूरवरून आले. तुळजापूरवरून आलेले आहेत. काय नाव? भरत जाधव, तुळजापूर. लवराज शिंदे. लवराज शिंदे. तुम्हाला आतापर्यंतचे सगळे विषय समजले का व्यवस्थित? बरोबर. एकदम क्लिअर झाले विषय. क्लिअर झाले. बरोबर. सांगण्याचा तर प्रयत्न केलाच मी. त्याच्यानंतर 3 नंबर मध्ये कोण आहे आता? नमस्कार. बुलढाणावरून आलोय. प्रमोद गवळी. आणि माझे किती जण आहेत? हात वर करा. बुलढाणावाले सगळे दिसायला पाहिजे, बुलढाण्याचे लोक. ओके. त्याच्यानंतरचे पुढचे 4 नंबर ना? 4 नंबर कोण आहेत? सातारावरून उदयनराजे. उदयनराजेंच्या इकडनं आले. किती जण आले? हात वर करा. सातारावरून आलेले. ओके. सातारावरून आले. साताराच्या नंतर आता 4 नंबर कोण आहे? पुणे. हा, 4 नंबर वाले कुठले आहेत? सागर गाडे, पुण्यावरून आलो. पुण्यावरून. तुम्ही? बेंडाळे, पुणे. अजून? पुणे. पुण्यावरून आले. आणि तुम्ही? पुणे. पंकज बेंडाळे, पुणे. पंकज बेंडाळे, पुणे. बरोबर. त्याच्यानंतर 6 नंबर का? हा, 6 नंबर भुसावळ. काका किती वय आहे तुमचं? 60 वर्ष वय असताना सुद्धा अभ्यासपूर्ण शेतीचं त्यांच्या मनामध्ये. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजून जाऊ द्या. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा. हा, अरे हे म्हणजे 2 जण सकाळपासून जोरात काम, नोट्स वगैरे सगळ्या जोरात काढलेले त्यांनी. कुठून आले दादा? जळगाव, चाळीसगाव तालुक्यातून. चाळीसगाव तालुक्यातून आलेत. बरोबर. त्याच्यानंतरचा 8वा नंबर ना आता? 8वा नंबर राहुरीवरून आलो. राहुरी कृषी विद्यापीठ जिथे आहे तिथून आलेले आहेत. अभ्यासपूर्ण शेतकरी आहेत सगळे. तिघे युवक आहेत. सगळ्यात महत्वाचं डाळिंब शेती पण आहे ना तुमची? नाही, प्लॅनिंग मध्ये. ओके, चालेल. चला, तुम्हाला सगळ्या विषय समजले? ओके. त्याच्यानंतरचे आलेले पुढचे. पाचेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. मी राजा भाऊ बेळे आणि आमचे पाहुणे राजेंद्र मोरे आणि मुलगा पण आलेला आहे. आम्हाला 10:15 ते आतापर्यंत इतकं उत्कृष्ट मार्गदर्शन केलंय. फी फक्त 600 रुपये घेतली. 2 वेळा चहा, अगदी उत्कृष्ट चहा आहे. आणि दुपारचं जेवण अगदी घरगुती जेवण, पोटाला त्रास नाही. 2 भाज्या खूप आणि सरांची वाणी खूप सुमधुर आहे, अतिशय छान. आणि आम्हाला समजलंय सगळं. खूप धन्यवाद सरजी तुमचे. धन्यवाद तुमचं अप्रिसिएशन आल्याबद्दल. त्याच्यानंतरचं पुढचे कोण आहेत? तुम्ही सांगितलं का तुमचं? सांगितलं ना. त्याच्यानंतरचे कोण आहे? सिन्नरचे. अरे हा, हे सगळ्यात चांगले मोठे बागायतदार आहे. डाळिंब बागायतदार, द्राक्ष बागायतदार, सगळी शेती आहे. काका तुमचं नाव सांगा. तुमच्या बरोबर आलेले हात पण वर करा सगळ्यांनी. शाह पंचवणी आलो. माझं नाव चांगदेव सैंद्रे, सिन्नर तालुक्यातून. माझ्याकडं डाळिंबे, द्राक्षे, ड्रॅगन आहे, चंदन आहे. आणि आता पेरू लागवड करायचा विचार आहे. त्यासाठी सरांचं मार्गदर्शन घ्यायला आलो. खूप समाधान वाटलं. धन्यवाद तुमचे. एवढा मोठा शेतकरी आपल्या सकाळपासून सोबत गेला नाही, एवढे सगळे कामं सोडून इथपर्यंत. बरोबर. तुमचे धन्यवाद. त्याच्यानंतर आणि सगळ्यात शेवटचे आपले नाशिकचे जे आहेत, नाशिकवाले कोण कोण आहेत? काय नाव साहेब? साहेब तर पोलीस डिपार्टमेंट मध्ये. काय नाव तुमचं? माझं नाव विजय कोडे. मी
सरांचं आम्हाला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन मिळालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे प्रश्न सर्वांनी विचारले ते परिपूर्ण उत्तर सरांनी दिलेले आहे. त्यामुळे आम्ही सर्व समाधानी झाले आहोत. धन्यवाद. धन्यवाद. त्याच्यानंतर तुम्ही ही पोलीस डिपार्टमेंटमध्येच वाटतं. हा, नमस्कार. मी अजित पांडुरंग जगताप. मी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. सरांनी सकाळी 10 ते आता संध्याकाळी 6:30 वाजले तरी योग्य प्रकारे सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचे धन्यवाद. धन्यवाद. त्याच्यानंतर नमस्कार, आम्ही ओझरहून आलोय. ओझर म्हणजे द्राक्षाचं माहेरघर. सगळ्यात हुशार लोक जे आहेत ते ओझर पिंपळगावच्या इकडचे, नाशिकच्या आसपास नाशिकचेच. हा, अजून कोण होतं नाशिकचं? ओके. तर एवढे सगळे जण आलेले आहेत. आता बघा उन्हाळा, आता आपला परत विषय परत तोच. उन्हाळा चालू असल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये मी मागाशी सांगितलं ना, बहार नियोजन करताना तुम्हाला चांगलं उत्पादन पाहिजे. जानेवारीमध्ये छाटणी घेताय, हीट होते, हीटमुळे ड्रॉपिंगची समस्या जास्त होते. तर हीट कंट्रोल कशी करायची, तर फ्लड पाणी तुम्ही देऊ शकता. बरेच जण शेडनीट वरतून कपडा वगैरे टाकतात. आता आपण काय केलेलं इथं दाखवा काका, इथं काय केलेलं आपण, हे सगळं बाजरी जी आहेत. आता ही बाजरी केल्यामुळे होतं काय, आता हा जो आहे इथे इकडचा जो दिसतोय ना, हे सगळ्यांना या इकडं, दोघं जण काही जण पुढे या. आता याच्यात काका तुम्ही दाखवलं तरी चालेल. आता इथं होतं काय, हा मधला पॅच आहे जो काका, आता हीट जी येते का सगळ्यांच्या लक्षात, हीट येते, हीटमुळे हा मधला पॅच काय होतो, सगळा तापतो. आता इथं हिरवळ आहे, बाजरी आहे, बरोबर, त्याच्यामुळे काय होणार आहे, आता टेम्परेचर मेंटेन तापणार नाही. आणि टेम्परेचर मेंटेन राहिलं म्हणजे आपलं ड्रॉपिंग होईल का, नाही. म्हणजे आपल्याला 1 जून पर्यंत सांभाळायचं आहे. आणि ते सांभाळल्यामुळे काय होणार आहे, आपलं ड्रॉपिंग थांबणार आहे. ड्रॉपिंग थांबलं म्हणजे पुढे उत्पादन आपलं काय होणार आहे, वाढणार आहे. त्याच्यासाठीचं हे नियोजन, बरोबर. काढून इथेच घालायचं. आणि ही जी आहे बाजरी आहे, सगळ्यांचं लक्ष आहे का, बाजरी जी आहे ना, आपण आता पाणी भरल्यानंतर जी बाजरी जी आहे आपली, ही बाजरी आपण आता इथपर्यंत वाढेल, ती उपटून आपण परत कुठे टाकणार आहे, बेडवरती टाकणार आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यात पोटॅश पण प्रमाण जास्त असतो, CN रेशो जास्त असतो, आणि तेही आपल्यासाठी खत हे तयार होणार आहे. तसंच आपण आहे ना, त्या बाजूला काही सऱ्यांमध्ये आपण काय लावलेली, लागवड केली, काय टाकलेलं आहे, जसं इथं तिकडे काय टाकलेलं आहे, ताग. तर असं सगळं आहे. पेरूची लागवड करताना जर सगळ्या शेतकऱ्यांनी नियोजन पद्धतीने जर लागवड केली, विचारपूर्वक लागवड केली, तर तुम्हाला यश हे कसं मिळणार आहे, 100% मिळणार आहे. पण त्याच्यासाठी पाहिजे महत्वाचं नियोजन, दुसरं पाहिजे अभ्यास, आणि प्रॉपर वेने काम जर केलं तर सगळ्यांना चांगले पैसे मिळणार आहेत. आणि हीच मी महादेव चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सगळेजण जे इथे आलात, सगळ्यांना व्यवस्थित तुमच्या प्रयत्नांना यश मिळो, हे महादेव चरणी मी प्रार्थना करतो. सगळ्यांना चांगले पैसे होतील. येत्या 1-2 वर्षात सगळ्यांचे फोन येतील, किंवा ते स्वतःच्या चांगल्या मोठ्या गाड्यांमध्ये मला भेटायला येतील, तर सर पैसे चांगले झालेत. चालेल, अशी अपेक्षा ठेवूया आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चालेल सर्वांना, धन्यवाद सर्वांचे.